जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपल्याबद्दल खतरनाक आणि शेअर झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही, जे काय आपल्या अलाइट मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपल भावनो, जे काय आपलं अशा प्रकारे बीटमार्क असेल ते ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जेवढे पण आपण बीट लावून दिले तिथे आपल्याला फोटो लावायचे आहेत, तर चला ते फोटो आपण लावून घेऊ। तर भावनो, अशा प्रकारे जे काय आपले फोटो आहेत ते लावून घ्यायचे आहेत आणि या फोटोला असं खालती घेऊन यायचं लेयरच्या। तर भावनो, एवढं झाल्यानंतर भावनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर भावनो, जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जो काय ब्लॅकवाला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे आणि जो काय पहिला इफेक्ट आहे त्याला, जो काय पहिला फोटो आहे हा पहिला इफेक्ट त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर आपला ब्लॅकवाला इफेक्ट लागून जाईल। एवढं झाल्यानंतर अजून बॅक यायचं आहे। अजून आपल्या सेक इफेक्टमध्ये जायचं आहे। सेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर जो काही दुसरा इफेक्ट आहे याला पण अशा प्रकारे कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर भावनो, जेवढे पण इकडे जे काही फोटो आहेत ते याला फक्त दुसरा एकच इफेक्ट द्यायचा आहे। तर चला आपण तो एक इफेक्ट देऊन देऊ अशा प्रकारे। अशा प्रकारे भावांनो, हा जो काही दुसरा इफेक्ट आहे सगळ्या फोटोला देऊन द्यायचा आहे। तर भावांनो, आपल्याला बघू शकता इफेक्ट वगैरे जे काय असेल ते लागलेलं आहे। आता आपल्याला पिंजे वगैरे बॉर्डर वगैरे लावायचे आहे, तर चला आपण ते पण लावून घेऊ। अशा प्रकारे भावांनो, जे काय आपला शॅडो आहे तो लिहून घ्यायचा आणि अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून ते लावून घ्यायचं आहे। तर ते पण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे बॉर्डर वगैरे नाव वगैरे लावायचं आहे भावांनो। अशा प्रकारे नाव येऊन जाईल आणि याला स्क्रीनमध्ये करून टाकायचं आहे आणि याला ॲडजस्ट पण करून टाकायचं अशा प्रकारे। एवढं झाल्यानंतर याला असं लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। तर भावांनो, एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर आपल्या एक्सपोर्ट बटनवर क्लिक करून HD मध्ये क्लिक करून घ्यायचं आहे। तर भावांनो, आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।